गुड रीडिंग चॅनल सहर्ष सादर करत आहे श्री सिद्धांत बोध ग्रंथ मराठी अर्थ कथासार रूपात. अध्याय 42. एकूण 50 अध्याय आहेत. 42वा अध्याय पाहूया. अत्री अनसूया संवाद, कमळाचरित्र आणि मदालसेचा बोध या अध्यायात आपण पाहणार आहोत. अध्यायाला सुरुवात करूया. मेरूच्या माथ्यावर वैकुंठ किंवा वाराणसीवर भागीरथीचा लोट श्रेष्ठ, तशी पतिव्रतात अनसूया नावाची पतिव्रता स्त्री श्रेष्ठ होती. वृक्षात मैलागिरी, चंदन आणि अक्षराच्या मस्तकावर व्यंजन, तसे अनसूया स्त्रियांमध्ये भूषण होती. ब्रह्मदेवाचा पुत्र अत्री याला अनसूया दिली होती पत्नी म्हणून. त्याला अनसूयेने नमस्कार करून म्हटले की स्वामी, 6 शास्त्र विचित्र प्रकारांनी का मांडली ते मला सांगा. तेव्हा अत्री मुनी म्हणाले की ज्ञानखाणी वेदांत म्हणतो की निर्गुण निराकार स्वरूपात माया प्रपंचाचा लेशही नाही. अढळ अचळ कधीच ढळत नाही. बनलेला स्वयंभ गळत नाही. इच्छातीत कल्पना स्फुरत नाही आणि परब्रह्म स्फुरला नाही असे ऐकताच सांख्यशास्त्र म्हणाले की तरंग एकसारखा हलला आहे. वेदांत म्हणाला की स्वरूपी चळ झाला, हा बट्टा लागला, कलंक लागला. सांख्ययोग म्हणाला की तू अद्वैत ब्रह्म बोलतोस, तर मग एवढे ब्रह्मांड कोणी निर्माण केले ते सांग. आणि वेदांत म्हणाला की ते मृगजळाप्रमाणे असून दोरीचा सर्प भासतो. सांख्य म्हणाले की यातच द्वैत असून दोरी पाहणारे दोघे आहेत. असे दोघांचे भांडण चालले असता न्यायशास्त्र म्हणाले की तुम्ही दोघेही चुकला. याची किल्ली मी सांगतो, म्हणजे रहस्य मी समजावतो. मायेहून ब्रह्म वेगळे असून अनादि सिद्ध आहे. जीव स्वरूपाहून निराळा आहे, म्हणून सुखदुःखाने वेष्टीला आहे. वेदांत म्हणाला की तू जर व्यापक म्हणतोस तर वेगळा जीव कोठे बसेल. न्यायशास्त्र म्हणाले की तुला दृष्टांत सांगतो, ऐक. उदाहरण देतो. पाण्यात वस्त्र बुडवले म्हणजे पाणी वस्त्रात दिपून राहते. वस्त्र उदक नव्हे, पाणी नव्हे, वस्त्र म्हणजे. असे तिघांचे भांडण ऐकून योगशास्त्र म्हणाले की ईश्वरास कोणी पाहिले आहे. उगाच वितंडवाद का करता. साधन करावे म्हणजे जीवाचे सार्थक होते. वेदांत म्हणाला की शहाण्या, जीव कसा आहे तो दाखव पाहू. ब्रह्माशिवाय ठाव कोठेच नाही. जीव देहात निर्माण केला, त्याचा मायबाप कोण. न्यायशास्त्र म्हणाले की तुम्ही शब्दाने पोकळ ज्ञान सांगता, तरी स्वरूप प्रकाशून नेत्रास दाखवा. उगाच सर्व ब्रह्म बोलता, पण सामर्थ्य कुठेच नाही. अवघ्या ब्रह्मांडाचा अंत कोणी घेतला आहे. वेदांत म्हणाला की तुम्ही अज्ञानी आहात. संसाराचा पसारा ब्रह्मीच जाणावा. तुम्ही लटकीच खोटीच कल्पना काढून ईश्वर दिसत नाही असं म्हणता. नंतर ब्रह्मशास्त्र म्हणालं की सर्व ब्रह्मांड कोणी पाहिलं आहे. उच्च नीच प्रकार दिसून येतात. धोंड्यासारखा धोंडा दगड दिसत नाही. हत्ती एकसारखे कसे होतील. विळे, कोयते, खुरपी यांची किंमत एकसारखी नसते. मैलगिरी, घोरी, खर, पाथर, हिरे, गारा, शेले, पासोड्या इत्यादी प्रकार एका दराने विकतात काय. साधू, दुर्जन, पतिव्रता, व्याभिचारिणी, ओहोळी, सरोवर, गंगा, ब्रह्मदेव, कुंभार आणि यांच्यात काही अंतर असते का नाही. अशा प्रकारचे उच्च नीच कर्म करणारा तोच दिसतो. तुमच्या या वादाच्या कचकचीने परिणाम सिद्ध होत नाही, निर्णय घेता येत नाही. जेव्हा ईश्वराने पृथ्वी निर्माण केली तेव्हाच कर्माची उभारणी केली असून देव, ऋषी, राक्षस इत्यादी कोणास कर्म सोडत नाही. हरिहरासही कर्म सुटले नाही. सर्वात कर्मश्रेष्ठ असून परब्रह्म कर्मातच सापडते. हेच कर्माचे वर्म आहे, रहस्य आहे. कर्तव्य कोणासही सुटत नाही. मग कामशास्त्र म्हणाले की तुम्ही सगळे खळवादी दिसता. तुम्हाला आत्मप्राप्तीची सिद्धी आणि मोक्षाचा निधी कळत नाही. आत्मा देहात असून सर्व भोग देहापासून घडतात. देह मेल्यावर अवघा शून्याकार होऊन स्वर्ग नरक मिथ्याच आहे. याप्रमाणे एकात एक न मेता शास्त्रे भांडतात. म्हणून ज्ञानी भांडण सोडून स्वस्थ राहतात. शास्त्रे पुष्कळ प्रकारांनी भांडून त्यात मातृका थोर केली. सर्वात मूळ बीजात ओंकार ओळखावा, यासाठी निर्धार करून अद्वैत खरे आणि भेद खोटे जाणावे. इतके ऐकून अनसूया म्हणाले, अत्रींचं हे सगळं बोलणं ऐकून अनसूया म्हणाले की तुम्ही शास्त्रांची गुंता उघडून सांगितली, तरी पुढे ब्रह्माची प्राप्ती कशी होईल ते सांगा स्वामी. आयुष्य व्यर्थ जात आहे. चंचल मन आवरत नाही. संसार वासनेच्या डोहात बुडाला असून पुढे जन्ममरणाचे दुःख आहे. माया, मोह, लोभ, काम, क्रोध, त्रिताप म्हणजे आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक हे 3 प्रकारचे त्रास, त्रिताप हे अंतर जाळत असून चित्त चक्रासारखे गरगर फिरते. स्थिर नाही. पदरी पुण्य नाही. कर्मरहाटीत पाप वास करत आहे आणि देहबुद्धी भीषणात वय फुकट जात आहे. बुद्धी प्रपंच
चिखलात ऋतून काळ पाठीस लागला आहे मृत्यू. त्यामुळे अल्पप्राप्तीची सिद्धी नसून 84 लक्ष योनींच्या बंदीत पडले आहे. संचित प्रारब्ध याने पाठ घेतल्यामुळे जीव हिमपुटी होऊन त्रासलेला असून सुखाचा लेश म्हणजे थोडासाही भाग मिळत नाही. शोकसागराचा दुःखाचा मोठा लोट चालत आला आहे आणि वृत्ती स्वभाव मरकट चेष्टेसारखी झाली आहे. याविषयी शुद्ध ज्ञान सांगून स्वामी संपूर्ण बोध होईल असं करावं. अनसूयेचं हे बोलणं ऐकून अत्री म्हणाले की पश्चाताप झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान उघडकीस येत नाही. सोमवंशात धर्मसेन नावाचा एक राजा होता. त्याला कमळाबाई नावाची एक सुस्वरूप कन्या होती, मुलगी त्याची. तिने आपल्या वंशाचा उद्धार केला. पुढे ती तारुण्यावस्थेत येताच तिला ऋतुस्नान प्राप्त झाले. तेव्हा 4थ्या दिवशी पुष्कळ स्त्रिया जमल्या, वाजंत्री वाजू लागली. असा आनंदाचा समारंभ चालला असता एक मनुष्य येऊन म्हणाला की तुम्ही हा सुखसोहळा चालवला आहे खरे, परंतु हिचा नवरा मरण पावला. असे ऐकताच जिकडे तिकडे शंखध्वनी होऊन हजारो स्त्रियांनी आकांत ओरडा केला. सर्व मंडळी कमळाबाईकडे पाहू लागली. ती हसत होती. असे पाहताच सर्वांना आश्चर्य वाटले. कोणी म्हणाले की कमळा, शोक का करत नाहीस? कोणी म्हणाले तिचा सती जाण्याचा बेत असेल, ती तोंडावरून पदर काढत नाही, तर ती चिंतेने त्रासून गेली आहे असे म्हणून काहीच बोलत नाही, तिच्या जीवाची लाही लाही होत असेल. कोणी म्हणाले हिच्या तोंडावर टवटवी दिसते आहे. नंतर वृद्धेने विचारले की बाई, तुझ्या मनात काय आहे? कमळा हसून म्हणाली की तुम्ही शोक का करता? जन्मला कोण आणि मेला कोण याचा विचार न करता उगाच दुःख का करता? या पंचमहाभूतांनी हा देह बनला आहे. या पंचमहाभूतात पुरुष कोण आणि स्त्री कोण? या चराचरात आत्मा एकच आहे. मी जिवंतच मेले आहे. खाईत कल्पना सती होऊन ज्ञानाग्नी देहात पेटला आहे. संचित गोवऱ्या जाळल्या आणि मुळे नशिबाची राख केली. त्यामुळे नशिबाची माझी राख झाली. चित्त विरक्त झाले. इंद्रियात चालक कोण याचा तुम्ही मनात विचार करा. आता तुम्ही सर्वजण घरी जा. जो शोकसंताप वृत्ती निवारून अक्षय कल्याण करेल अशा निजपतीचा शोध मी करते. नंतर कमळा अनुताप बरोबर घेऊन भारद्वाज ऋषींच्या आश्रमात येऊन त्यांना शरण गेली. तिला पिता बंधू यांची आठवण मुळीच नव्हती. ती मोठ्या आनंदाने टाळी वाजवून भारद्वाज मुनींना म्हणाली की आज दैवदशा नशीब उदयाला आलं म्हणून मला कृपेची माऊली भेटली. आता माझा बेत सिद्धीच जाईल. महाराज, मला विष्णूची भेट करवून निजांगद वैकुंठी बसवावे. ईश्वर प्राप्तीकरता तीर्थ व्रत अनुष्ठानं अशी साधनं घडणार नाहीत. माझा तारुण्याचा स्त्रीदेह असून मला संन्यास घेऊन जगदृष्टीपुढे फिरता येणार नाही. माझा देह धर्म राहिला अशा निजधर्माला मला उपदेश करा. अशा निजधर्माचा मला उपदेश करावा. ध्यान, धारणा, जप, नेम ही मला असाध्य आहे, न जमणारी आहेत. गुरु महाराजा समर्था, मला भगवंत भेटवून पुन्हा मी भवचक्रात संसारसागरात न फिरेन असे करा. अज्ञानरूपी मगराने मला धरलेले आहे, म्हणजे अज्ञान माझी पाठ सोडत नाही. त्या अज्ञानाला ज्ञानचक्राने तोडून जसा इंद्राने वृत्रासूर मारला त्याप्रमाणे अविद्येपासून माझी सुटका करा. असे कमळाबाईचे वचन ऐकताच तिला ऋषी भारद्वाज म्हणाले की कमळाबाई, तू जो काही अभ्यास केला असशील तो मला सांग. कमळा म्हणाली की मी बापाच्या घरी असताना भिंतीवर चित्रे काढणाऱ्यापासून चित्र काढण्याची कला शिकली आहे. भारद्वाज ऋषी म्हणाले की बरे, तर मी सांगतो त्याप्रमाणे तू आपल्या माझघरात श्री विष्णूंचे चित्र काढून त्याची गंध, धूप, नैवेद्य, फळ, तांबूल आदी षोडशोपचारे पूजा करून नारायण नावाचे स्मरण करावे. याप्रमाणे एकनिष्ठेने 6 महिन्यापर्यंत तू पूजा करून नेम धरला असता विष्णूची भेट होऊन तुझी इच्छा पूर्ण होईल. भारद्वाज ऋषींचं असं वचन ऐकताच कमळाबाईंनी नमस्कार करून आनंदाने घरी प्रस्थान केलं आणि ऋषीने सांगितल्याप्रमाणे विष्णूचे चित्र काढून 6 महिन्यापर्यंत तिने पूजन चालवलं. नंतर एके दिवशी विष्णू ब्राह्मणाचं रूप घेऊन कमळेजवळ आला. त्याला कमळेने नमस्कार केला आणि हात जोडून ती उभी राहिली. मग तो ब्राह्मण म्हणाला की चित्र काढल्याने काय होतं? कमळा म्हणाली की गुरुजीने सांगितलं की चित्र काढून पूजन कर, म्हणजे श्री अनंताची विष्णूची भेट होईल. हरी म्हणाला. ब्राह्मणाच्या रूपातला हरी स्वतः म्हणाला की ते सर्व फुकट आहे. तुला गुरुजीने फसवलं. जर भिंतीवर माझ्यासारखे चित्र काढशील तर आता तुला बोलता नारायण भेटवेल.
हे ऐकून कमळेने बरे आहे असं म्हणून सांगितलं. नंतर विष्णू वृद्ध संन्यासी झाला आणि लगेच तरुण बनला. मग जटाधारी होऊन हातात तुंबा घेतला. अशी रूपं बदलत बदलत पालटत गेल्यामुळे कमळेला एक व्यवस्थित त्याचं चित्र काढता येईना. तेव्हा देव म्हणाला की सुंदरी, तू चुकलीस. पाहतेस एक, लिहितेस एक, तुला हे साधत नाही, जमत नाही. आता तुला बोलता नारायण भेटणार नाही. असे ऐकताच ती विचारात पडली. नंतर देवास म्हणाली की स्वामी, तुम्ही उद्या यावे. मी श्रीगुरूस विचारून तुमची तसबीर काढून दाखवेन. नंतर विष्णुदेव बरे आहे म्हणून निघून गेला. कमळा पुन्हा गुरुजवळ जाऊन म्हणाली की महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे नेहमी ध्यान करत असता एका सत्पुरुषाने माझा आशाभंग केला. तो म्हणाला की माझ्यासारखे चित्र काढ म्हणजे बोलत्या देवास भेटवीन. मी त्याचं चित्र काढत असताना त्याने लगेच पुष्कळ वेळा रूप पालटलं. तेव्हा मी त्याला उद्या ये असं सांगितलं. तरी आता मी काय करू ते मला सांगा. असं ऐकताच भारद्वाज मुनी म्हणाले की कमळाबाई, तू आनंदित राहा. त्याची कुशलता तोच दाखवेल. तरी तू आता घरी जाऊन कोपऱ्यात एक आरसा ठेवून तो आला म्हणजे त्याच्यासमोर धरून त्याला त्याचंच प्रतिबिंब दाखवत राहा. असे ऐकताच तिने घरी गेल्यावर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्था केली. मग दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण येऊन माझ्यासारखे चित्र काढ असे सांगू लागला. कमळा म्हणाली की तुमचे चित्र मी काढून ठेवले आहे. विष्णू म्हणाला दाखव पाहू. मग तिने आरसा समोर धरला. विष्णूने रूप बदललं. तेही आरशात दिसू लागलं. तेव्हा विष्णू म्हणाला की तू चांगली करणी केलीस. असं बोलून मी तुला प्रसन्न झालो आहे. मागशील ते देईन असं सांगताच कमळा विष्णूला म्हणाली की माझ्या पतीस मुक्ती द्यावी आणि तुझी मूर्ती माझ्या हृदयात नेहमी राहावी. असे बोलून तिने लोटांगण घातलं. नंतर कमळेला अभयवचन देऊन विष्णू गुप्त झाला. इतके सांगून आत्री अनसूयेला म्हणाले की अशी त्या कमळेने ख्याती केली. ती स्त्री असून तिने पतीस पावन करून आपलेही कल्याण करून घेतले. यासाठी मनाला अनुताप झाला म्हणजे ब्रह्मपदाची प्राप्ती होते. नंतर अत्रिमुनी आपल्या पत्नीला अनसूया देवीला म्हणाले की सुंदरी, आणखी तुला मदालसेची गोष्ट सांगतो. मदालसेने आपल्या पुत्रास असा उपदेश केला की मृत्यूलोकात म्हणजे या पृथ्वीवर जन्ममरण 84 लक्ष योनींचा जन्म घेण्याचा, मरण्याचा दुःख राशी असून पुढे दारुण यमदंड भोगावा लागतो. जसे घडोघडी घड्याळ वाजते तसे आयुष्य तातडीने जात असून गर्भवास आणि दुःख नरक ही भोगावी लागतात. पोटात दुर्गंधीचा साठा साठला आहे. बालपण तारुण्य निघून जाऊन दडा बसेल. मरणाची हुडहुडी येऊन काळ काकडीसारखा चावेल. संसार कठीण असून मन चिंतेच्या तापाने व्याकुळ होऊन त्रास उत्पन्न होतो. त्यामुळे शोक आणि संताप शरीर दग्ध करतात, जाळतात. जीव मोहाने कष्टी होऊन कोटी दुःखे भोगतात आणि शेवटी मृत्यू पावतो. तरी आता शहाणपणा धरून चित्तात चैतन्य नारायणाचे स्मरण करा म्हणजे माझ्या आशीर्वादाने कल्याण होईल. विषय वासना वाईट समजून मन शुद्ध करून लक्ष्मीनारायणाचे हृदयात पहा. अद्भुत वैराग्य धारण करा म्हणजे त्रैलोक्यात कीर्ती होऊन अच्युतपदाची प्राप्ती होईल आणि चंद्र अर्क म्हणजे चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत नाव राहील. अशा प्रकारे पुरुषार्थ साध्य न केल्यास हा जन्म व्यर्थ जाईल, वाया जाईल. स्वार्थाने कोणीही तरणार नाही. संसाराचा शेवट पाहू गेले असता अंती तळपट होते. बाहुलीच्या लग्नाच्या आमंत्रणाने लहान मुलांना आनंद वाटतो. तसे संसारात वाटते खरे, शेवट गोड होत नाही. कामक्रोधाच्या तडाख्यांनी, त्रासांनी, संकटांनी त्रितापाचे भडके उठून मृत्यूचे कठीण धडके बसून जीवाचे हाल होतात. यासाठी बालक हो, भक्तीची इच्छा धरून विवेक नौकेत अचळ बसा, स्थिर बसा. विवेकाच्या नौकेत म्हणजे तुम्हास भक्तीचा धोका बसणार नाही. याकरता हरिभजनाचा चटका लावून रामरसायनाचा गुटखा घ्या आणि अविद्याबंधन तोडून ममतेपासून दूर राहा. स्वप्न निद्रा यांची आठवण न करता अक्षय सुखाने ब्रह्मानंदात तल्लीन व्हा. अशा प्रकारे मदालसेने आपल्या 8 मुलांना पुत्रांना बोध देऊन, उपदेश देऊन प्रपंच विकल्प वासनेस स्पर्शू न देता ब्रह्मनिवासी म्हणजेच परब्रह्मस्वरूप प्राप्त करण्यास मदत केली. त्या मदालसेची ख्याती व्यासांनी पुराणांमध्ये वर्णन केलेलीच आहे. अशा पद्धतीने अत्रींनी अनसूयेला आणखी एक गोष्ट सांगितली. इति शुभम. अध्याय 42 अनसूया अत्री संवादाचा इथे संपूर्ण झाला.
आता या 50 अध्यायांच्या सिद्धांतबोध या ग्रंथातील पुढील भागात पाहूया 43वा अध्याय. पुढील काही अध्याय गोपीचंदाच्या गोष्टीबद्दल असतील. गोपीचंद चरित्र हा 43वा अध्याय पुढील भागात पाहूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब चॅनलला नक्कीच करा. या व्हिडिओसारखेच इतरही व्हिडिओज आणि ग्रंथ तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन भागामध्ये साई सच्चरित्र, गरुड पुराण, सिद्धांतबोध, दासबोध, नवनाथ भक्तिसार, हरिविजय, रामविजय आणि इतरही गणेश पुराण वगैरे इतर ग्रंथ त्यांचे मराठी अर्थ सांगणारे व्हिडिओज क्रमवार पद्धतीने अध्याय स्वरूपात आपण प्रस्तुत केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर मराठी आरत्यांचा अर्थ आणि स्तोत्रांचा, कवचांचा, देवी देवतांच्या अष्टकांचा अर्थ साध्या सोप्या मराठी भाषेत समजावणारे अनेक व्हिडिओज त्यांची प्लेलिस्ट उपलब्ध आहे, तिचाही तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकता. पाहत राहा गुड रीडिंग चॅनल आणि पाहत राहा हा शहामुनिकृत मराठी ग्रंथ सिद्धांतबोध याचा कथासार. आता शेवटचे 8 अध्याय उरले आहेत. पुन्हा भेटूया 43व्या अध्यायात गोपीचंद चरित्र जाणून घेण्यासाठी. धन्यवाद. हरिओम. नमः पार्वतीपते. हर हर महादेव.